नमस्कार मित्रांनो, रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज मस्तपैकी दुपट्टा घेतला रे बा लाल कलरचा आणि आज चाललो 1-2 मंदिरात जातो आणि तुम्हाला दाखवतो। आज अमरावतीचं थोडंसं वातावरण दाखवतो आणि अमरावतीत काय काय आज होणार आहे तेही दाखवतो। तर चला मग बाहेर जाऊया मस्तपैकी। आज ऊन लय भयानक आहे अमरावतीत, 41 डिग्री सेल्सिअस। मित्रांनो आज ऊन लय भयानक आहे अमरावतीत, म्हणजे झोमून आली अशी चटके, पुरा जैलार वाटू राहिला पुरं आग। हे हमालपुराची मूर्त बोंगे इथं लयच खतरनाक हनुमानजीची आणि श्रीरामजीची मूर्ती बनवण्यात आलेली आहे। 12 फुटाची श्रीरामाची मूर्ती आहे। तर बाजूनं हनुमान मंदिर पण आहे, इथं आम्ही रात्री येणार आहे। शिवजीची पण आहे। आता आपण चाललो राजकमल स्क्वेअर। रात्री आज शोभायात्रा आहे, श्रीरामनवमी शोभायात्रा समिती भव्य राजकमल चौकात त्याचा बोर्ड लागला आहे। शिवशक्ती झालो आम्ही आता। पायनॅपल आईस्क्रीम विथ नाही, पायनॅपल विथ आईस्क्रीम। एक अमरावतीचं मंदिर आहे इकडे जुनं। तर अमरावतीमधलं खूप जुनं मंदिर आहे आणि खूप लोक इथं दुरून दुरून दर्शनासाठी येतात। बाहेर गेले। हे होतं राजापेठचं मंदिर, तर हे खूप जुनं आहे असं म्हटलं जाते। तर खूप छान दर्शन झालं आणि आता आम्ही चाललो अजून दुसऱ्या ठिकाणी समोर, बघू दाखवतो तुम्हाला। मित्रांनो आता आम्ही चाललो कालाराम मंदिरामध्ये। हे आहे जवाहर गेट। तर मित्रांनो हे होतं काळाराम मंदिर। तर दरवर्षी इथं प्रत्येक वेळेसच इथं खूप छान म्हणजे डेकोरेशन हे वगैरे लय खतरनाक माहोल राहते आणि फटाके वगैरे पण फुटले मगाशी। रामनवमी आहे तर तुम्ही जर आले नसाल तर एकदा नक्की इथं व्हिजिट करता। मस्त मंदिर आहे एकदम। नंतर रात्री खूप मोठी रॅली होती रामनवमीची। रामनवमीच्या दिवशी अमरावतीमध्ये खूप ठिकाणी रॅली राहते, पण सगळ्यात मोठी मेन रॅली राहते राजकमल चौकात। एवढी भयानक पब्लिक होती राजकमल चौकात की तुम्हाला काय सांगू। पाहून घ्या तुम्ही, गर्दी बघू शकता। म्हणजे झाली जागा नाही कुठं। तर पुलावर होतो मी, पुलावून काढला बा व्हिडिओ थोडासा। तर अशी झाली व अमरावतीची रामनवमी। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।